नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो, लव किड्स अँड सेव्ह नेचर ह्या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. काय मग गोष्टी ऐकताय ना? चला तर मग नवीन गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घेऊया, म्हणजे मी गोष्ट अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आजची गोष्ट ऐकूया. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेली अद्भुत परिकथा लाल टोपऱ्यावाली मुलगी. लाल टोपरं घातलेली एक छोटी मुलगी आईसोबत राहत होती. एक दिवस आईने तिला तयार केलेली बिस्किटे आजीला नेऊन द्यायला सांगितले. आजीकडे जाताना वाटेत अनोळखी लोकांशी बोलू नको असा सल्लाही दिला. बरं असं म्हणून मुलगी घराबाहेर पडली. जंगलातून जात असताना तिच्यावर कोल्ह्याची नजर पडली. तिला खाऊन टाकण्याच्या विचाराने तो तिचा पाठलाग करू लागला. मागे येणारा कोल्हा तिने पाहिला, पण तिला आईचे शब्द आठवले. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती चालतच राहिली. कोल्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तिने आईने अनोळखी लोकांशी बोलू नको असे सांगितले आहे असे त्याला सांगितले. कोल्हा म्हणाला, मी अनोळखी नाही आणि तुला त्रासही देणार नाही. यावर मुलीने आजीला भेटायला जात असल्याचे सांगितले. लबाड कोल्ह्याने पळत पुढे जाऊन मुलीच्या आजीचे घर गाठायचे ठरवले. तो जवळच्या रस्त्याने तिच्या आजीकडे पोहोचला आणि दरवाजावर टकटक केले. आजीने दार उघडताच कोल्ह्याने आजीवर हल्ला केला आणि तिला खाऊन टाकले. पण तरी देखील कोल्ह्याचे पोट भरले नाही. त्याने मनाशी काही ठरवले. आजीच्या कपाटातून आजीचे कपडे त्याने काढले आणि ते अंगावर चढवले. थोड्याच वेळात लाल टोपरं घातलेली छोटी मुलगी आजीच्या घरी पोहोचली. तिने दार वाजवले. आतून कोल्ह्याने आजीच्या आवाजात तिला दार उघडे असल्याचे सांगितले. मुलीला काहीतरी वेगळे वाटले, पण आजारपणामुळे आजीचा आवाज वेगळा येत असावा असे तिला वाटले. दार उघडून मुलगी आत गेली. तोंडावर पांघरून घेतलेल्या आजीने तिला जवळ यायला सांगितले. जवळ बसल्यावर तुला चांगला आवाज येईल. भाबडी मुलगी पलंगाजवळ जाताच कोल्ह्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिलाही खाऊन टाकले. मुलीची किंचाळी ऐकून एक लाकूड तोड्या कुऱ्हाड घेऊन घरात गेला. कोल्हा आजीच्या पलंगावर गाढ झोपलेला होता. लाकूड तोड्याने त्याचे पोट फाडले आणि आजी नातीला पोटातून बाहेर काढले. आजी आणि छोट्या मुलीने लाकूड तोड्याचे मनापासून आभार मानले. छोट्या मुलीने पुन्हा कधीही अनोळखी व्यक्तीशी न बोलण्याची शपथ घेतली. तात्पर्य लक्षात असू द्या, मोठ्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. काय मग आवडली ना गोष्ट? चला तर मग पटापट लाईक करूया आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करूया आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया. धन्यवाद.